गोष्टीचं नाव आहे सुगंधा. लेखक राजा राजवाडे. कोपऱ्यावर असलेल्या स्मोकर्स कॉर्नरमधून शरदनं गोल्ड फ्लेक्सचं एक पाकिट विकत घेतलं आणि तो चालू लागला. पाकिटातला तकतकणारा कागद टर्कन फाडून त्यानं एक सिगरेट काढली आणि पेटवली. सिगरेटच्या कडवट चवीनं त्याला एकदम तरतरी आली. त्या तरतरीच्या धुंदीतच तो चालू लागला. रस्ता ओलांडण्यासाठी तो थांबला आणि उलटसुलट दिशांनी वेगानं पळणाऱ्या मोटारींकडे पाहू लागला. 1-2 मिनिटं गेली तरी त्याला रस्ता ओलांडणं शक्य झालं नव्हतं. मोटारवाल्यांना मनातल्या मनात शिव्या देत त्यानं त्रासलेल्या नजरेनं आजूबाजूला पाहिलं आणि त्याची त्रासलेली नजर एकदम सुखावली. त्याच्यापासून 5-10 फुटांच्या अंतरावर रस्ता ओलांडण्यासाठी एक तरुणी उभी होती. ती सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या मोटारींकडे पाहत उभी होती. पण शरदसारखी ती चिडलेली नव्हती. या मोटारींमुळे आपल्याला रस्ता ओलांडायला वेळ लागतो आहे या जाणीवेनं ती शरदप्रमाणे अस्वस्थ झाली नव्हती. येणाऱ्या जाणाऱ्या मोटारींकडे पाहत ती शांतपणे उभी होती. तिला तशी उभी राहिलेली पाहून शरदचं कुतूहल साहजिकच जागं झालं आणि कोणत्याही तरुणाचं कुतूहल सहज चाळवावं अशीच ती दिसत होती. सडसडीत परंतु गोंडस बांधा, काळ्याभोर रेखीव भुवया, पाठीवर सैलशा बांधलेल्या लांबसडक काळ्या भरघोस वेण्या आणि डाव्या वेणीवर तिरप्या ऐटीत मांडलेला मोगरीचा घमघमता गजरा. एका संथ लयीत वर खाली होणारी कबुतरी डौलाची छाती. शरदसारख्या तरुणाचं रक्त तापवण्यास याच्याहून अधिक काय हवं होतं. आधाशी नजरेनं त्यानं तिची सारी वैशिष्ट्य टिपून घेतली आणि तिच्या ओढीनं त्याच्या शरीरातला कण मोहरून गेला. भान हरपून तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्यावेळी तिच्याशिवाय त्याला काहीच दिसत नव्हतं. ये जा करणारी माणसं, वेगानं पळणाऱ्या मोटारी यापैकी आता शरदला काहीच दिसत नव्हतं. दिसत होते तिचे काजळ काळे डोळे, वर खाली होणारी कबुतरी छाती आणि पदरातून मधूनच डोकावणारा केवड्याच्या पानासारखा पोटाचा भाग. हातातल्या जळत्या सिगरेटनं त्याच्या बोटांना चटका दिला तेव्हा शरद भानावर आला. ती मुलगी अजूनही तशीच उभी होती. मधूनच ती स्वतःशीच हसत होती तर मधून आपल्या काळ्याभोर वेड्या आपल्या भरधार छातीवर घेऊन त्यांच्याशी चाळा करत होती. तिला तशी निर्विकारपणे उभी राहिलेली पाहून शरदला वाटलं ही मुंबईत नवीन तर नसेल, पण पाणी तर मुंबईचंच दिसत होतं. रस्ता ओलांडण्याची तिला भीती तर वाटत नसेल की कुणाची वाट पाहत ती थांबली आहे. शरदच्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर उसळलं. एव्हानं तिच्याकडे टक लावून पाहणाऱ्या शरदकडे तिचं लक्ष गेलं होतं. शरदशी नजरानजर होताच ती मंदपणे हसली. आपल्याकडे पाहून एक अनोळखी तरुणी हसते आहे हे शरदला खरंच वाटेना. उष्ण सुखाची एक थरथरती लहर शरदच्या मस्तकाकडे धावत गेली आणि तो पुन्हा रस्त्यावरून पळणाऱ्या मोटारींकडे पाहण्याचं नाटक करू लागला. रस्ता ओलांडून शरद पलीकडच्या फुटपाथवर आला आणि जुहूच्या किनाऱ्याच्या दिशेनं चालू लागला. त्या मुलीनं त्याला कमालीचं अस्वस्थ केलं होतं खास. परंतु परत तिच्याकडे पाहायचं नाही असा निश्चय करून शरद चालू लागला. शरदनं मनाशी केलेला निश्चय काही क्षणातच ढासळला आणि त्यानं मागे वळून पाहिलं. ती तरुणी त्याच्या मागे 10-15 पावलांवर होती. म्हणजे तीही जुहूच्या किनाऱ्यावर चालली आहे का? की ती आपल्यावर छे आपलं भाग्य इतकं कुठलं फळफळणार आहे? हे सारे आपल्या मनाचे मनसुबे आहेत. पुन्हा शरद समोर पाहत चालू लागला. परंतु त्या तरुणीला पाहून शरदचं मन पुरतं चाळवलं होतं. मागे वळून पाहण्याचा मोह त्याला आवरेना. त्याने मागं वळून पाहिलं. ती त्याच्या मागून अजूनही चालत होती. चालता चालता स्वतःशीच हसत होती. तिच्या त्या हसण्याचं शरदला आश्चर्य वाटलं. ती गालातल्या गालात अशी का हसत असावी? आपण तिच्याकडे सारखं वळून पाहत आहोत हे तिच्या लक्षात आल्यामुळे का ती हसते आहे? की तिच्या प्रियकरानं तिला एकांतात विचारलेला एखादा शृंगारिक प्रश्न आठवून तिला गुदगुल्या होऊन ती हसते आहे? शरदला काहीच समजेना. तो पुन्हा झपाट्यानं चालू लागला, मागे वळून न पाहताच. वाळूत येताच तो एकदम खाली बसला. हळूहळू झुळझुळणाऱ्या वाऱ्यानं त्याचं मन उमललं आणि समोर उफाळलेल्या लाटांकडे तो उगीचच पाहत बसला. अजूनही ती तरुणी त्याच्या डोळ्यांपुढून हालत नव्हती. अगदी स्वतःच्या नकळत त्यानं मागे वळून पाहिलं, कसल्या तरी धगधगीत अपेक्षेनं, आणि त्याची छाती केवढ्यांदा धडधडली. त्याच्याकडे हसऱ्या डोळ्यांनी पाहत ती तरुणी त्याच्या पाठीमागे उभी होती. तिचा नायलॉनचा पदर वाऱ्यावर नाजूकपणे फडफडत होता, चांदण्याच्या तुकड्यासारखा. तिच्या केसांच्या कुरळ्या बटा केतकी पानासारख्या कपाळावर भुरभुरत होत्या. शरदनं तिच्याकडे पाहताच ती एकदम हसली. तिला तशी हसताना पाहून शरद संकोचला आणि समोर पाहू लागला.
मोगरीच्या धुंद वासाचा घमघमाट शरदच्या नाकात एकदम घुसला. ती तरुणी त्याच्या जवळच वाळूत बसली होती. तिच्या आरोग्यपूर्ण शरीराचा ताजा वास शरदला जाणवला आणि धुंद नजरेनं त्यानं तिच्याकडे पाहिलं. तशा अनोळखी नजरेनं तिच्याकडे पाहणाऱ्या शरदकडे पाहून तिचा निष्पाप चेहऱ्यावर नाखुशीच्या 1-2 अंधुक छटा उमटल्या. पण क्षणभरच. लगेच भावनेनं भिजलेल्या आवाजात ती त्याला म्हणाली, "आपण मला ओळख दाखवायची नाही असं ठरवलंय का?" "नाही नाही," शरद कसंबसं उत्तरला. "मग तुम्ही बोलत का नाही?" "बोलायचं? हां हां बोलू ना आता," चाचरत चाचरत शरद म्हणाला. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या प्रियकराशी बोलावं तसं लाडात येऊन ती बोलत होती. कथा कादंबऱ्यातून नायकांशी लाडात येऊन बोलणाऱ्या नायिकांची वर्णनं खरी असली पाहिजेत याची त्याला आता खात्री पटली. त्याच्या सान्निध्यात आलेल्या सर्व तरुणींचे चेहरे तो आठवू लागला, परंतु त्या तरुणीला कुठे पाहिल्याचं त्याला आठवेना. मग ही कोण आहे? आपण पूर्वी कधीच न पाहिलेली, आपल्या कधीही सान्निध्यात न आलेली, आतापर्यंत आपल्याला अज्ञात असलेली तरुणी आपल्याकडे पाहून हसते काय, आपल्या मागून इथे येते काय, आपल्याजवळ बसते काय आणि सलगीनं बोलते काय? शरद पुरता गोंधळून गेला. झालं ते सारं अद्भुत वाटत होतं, स्वप्नवत वाटत होतं, परंतु ते सारं खरं होतं. शरद असा जरी गोंधळून गेला होता तरी तिच्या सहवासाचा उपभोग घेण्यास तो उत्सुकच झाला होता. शरद बोलत नाही हे पाहताच ती त्याच्या अगदी जवळ आली. तिच्या गरम, सुगंधी, लुसलुशीत शरीराचा स्पर्श त्याला जाणवला आणि त्याचं सारं शरीर गुलमोहरासारखं फुलून आलं. आपण काय करतो आहोत हे कळायच्या आत त्यानं तिला आपल्या घट्ट मिठीत बद्ध केलं आणि तिच्या लालसर नरम ओठांचं दीर्घ थरथरतं चुंबन घेतलं. त्या चुंबनानं ती सुखावली आणि सुखाच्या ग्लानीनं तिनं डोळे मिटून घेतले. ती सुखावली होती, पण शरद मात्र चोरी केलेल्या माणसासारखा बावरला होता. एका अनोळखी मुलीचं त्यानं चुंबन घेतलं होतं. ती कोण आहे, कुठली आहे, काय करते, तिच्या चारित्र्याची काहीही माहिती नसताना त्यानं तिला चक्क मिठीत घेतलं होतं आणि चुंबन घेतलं होतं. आपण काय करून बसलो आहोत व त्याचा परिणाम काय होईल या कल्पनेनं त्याचं तापलेलं रक्त थंड पडू लागलं. तिचा लांबसडक बोटांचा गोरामोरा हात हातात घेत तो तिला म्हणाला, "मला आपलं नाव सांगाल का?" "आपण माझी चेष्टा करत आहात. माझं नावही आपण विसरलात?" एका विशिष्ट तंद्रीत हसत ती म्हणाली. "खरोखरच मला तुमचं नाव माहीत नाही," तो म्हणाला. "अगदी खरं? शपथ. तुमचा स्वभाव असाच हट्टी आहे. मला नाव सांगायलाच हवं. सांगा सांगा. माझं नाव सांगा, लवकर सांगा. नुसत्या असं पाहत राहू नका." "माझं नाव सुगंधा, सुगंधा देवधर." "तुमचं नाव किती यथार्थ आहे. प्राजक्ताच्या फुलासारखं सुवासिक. तुम्हाला ते पहिल्यापासूनच आवडत आलं आहे. मला तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हापासून. आठवतंय ना?" ती म्हणाली. "हां, थोडं थोडं आठवतंय." "थोडं थोडं का? तुम्ही माझी थट्टा करता आहात. अशानं मी रागवेन हं." "मी थट्टा नाही केली, खरं ते सांगितलं," तो म्हणाला. ती जशी जशी बोलत होती तसा तसा शरद जास्तच बुचकळ्यात पडत होता. सुगंधा देवधर. स्मृती कितीही ताणली तरी या नावाची मुलगी भेटल्याचं त्याला आठवत नव्हतं. मग आज घडतं आहे ते खरं आहे का? या प्रसंगीचं आपलं वर्तन योग्य आहे का? आपण तिच्या सुगंधी सहवासाचं सुख खुशाल लुटत आहोत. ती सलगी वाढवते आहे. तिची सलगी कुठपर्यंत जाईल हे सांगणं कठीण आहे. त्या प्रसंगी आपल्या हातून काही प्रत्यक्ष कृती घडली तर ते बरोबर ठरेल का? शरदच्या एका मनाला असं वाटत होतं. त्याचं दुसरं सुखलोलूप मन त्याला म्हणत होतं, पाप, पुण्य, खरं खोटं, बरं वाईट याचा विचार करणं आता योग्य नाही. काही का घोटाळा असेना, ती कुणी का असेना, ती सुंदर आहे. इतकी सलगीनं वागते आहे. जगातलं सर्वोच्च सुख तुझ्या दारी चालत आलं आहे. त्याचा स्वीकार कर. कुठलीही शंका काढू नको. शरदनं त्याच्या दुसऱ्या मनाचं ऐकायचं ठरवलं. तो म्हणाला, "आता मला सारं हळूहळू आठवतंय. तुमचं नाव सुगंधा. ते तुम्हाला आवडतं ना?" "फार आवडतं." "आणि मी?" "तुम्हीही फार फार आवडता. माझ्याहून तुम्ही मला आवडता." असं म्हणून शरदनं तिला अगदी जवळ घेतलं. त्याच्या छातीवर आपलं रेशमी मस्तक घुसळत ती कुजबुजली, "मला आता इथून कुणीही नेऊ शकणार नाही. आई, बाबा, प्रत्यक्ष काळसुद्धा. मी आता फार सुखात आहे. फार फार सुखात आहे. तुम्हाला कुणीही काही करणार नाही. तुम्ही घाबरू नका. तुम्ही असलात की मला भीती वाटत नाही." "हो, कारण तुम्ही माझ्या आहात." "खरंच? अगदी गळ्याशप्पथ?" "हो, अगदी तुमच्या गळ्याशप्पथ." "तुम्ही मला टाकून जाणार नाही ना?" "नाही, मुळीच नाही." "कधीही नाही?" "कधीही नाही."
मला उगीच सारखं वाटतं, काय तुम्ही मला कायमचंच टाकून दूर निघून गेला आहात. पण मी तुमच्या जवळ आहे, अगदी जवळ आहे. तरीही मला असंच वाटतं. का वाटतं ते कळत नाही, पण वाटतं हे मात्र खरं. तुम्ही भित्र्या आहात. हो आहे. म्हणूनच तुमचा मला आधार हवा आहे. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? करीन. कधी? म्हणाल तेव्हा. बोलता बोलता ती शरदला एकदम बिलगली आणि त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिली. तिला तसं पाहताना पाहून शरदचं मन कसल्याशा अनामिक भीतीनं शहारलं. तिच्या डोळ्यांवर हात अलगदपणे ठेवत तो म्हणाला, तुम्ही माझ्याकडे अशा पाहत राहू नका. मी तुमचं रूप डोळ्यात साठवते आहे. आणि असं सारखं हसूही नका. तुमच्या भेटीनं माझ्या आनंदाला आकाश ठेंगणं झालं आहे. तरीही तुम्ही हसू नका. पण का? मला ते चमत्कारिक वाटतं. आणि 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 तुमची मला थोडीशी भीतीही वाटते. तुमच्या या गोड हसण्यात काहीतरी अद्भुत असं मिसळल्यासारखं वाटतं. तुम्ही असं हसू लागलात की वाटतं. काय वाटतं? खरं सांगू? सांगा ना. रागवायचं नाही. नाही. मला वाटतं की तुम्ही वेड्या आहात. अगदी वेड्या. पहा पहा, रागवलात. रागवणार नाहीत म्हणालात आणि रागवलात. नाही रागवले. ही पहा, मी हसत आहे. हसू नका. का? तुम्हाला हसण्याची बंदी आहे. पण का? तुम्हाला हसण्याची बंदी आहे. तुम्हाला हसण्याची बंदी आहे. पण का? मला भीती वाटते म्हणून. आणखी तुम्ही वेड्या आहात म्हणून. असं म्हणून शरदनं तिचं सोनचाफ्याच्या कळीसारखं टवटवीत नाक बोटांच्या चिमटीत पकडलं आणि हलवलं. तिचा चेहरा लाल झाला. लाडवलेल्या स्वरात ती म्हणाली, तुम्ही दुष्ट आहात. का? तुम्हाला माझं मन कळत नाही. मला काय हवंय हे ओळखता येत नाही. तिच्या म्हणण्यातला उघड आशयानं शरद चमकलाच. स्त्रिया इतक्या धीटपणे असल्या गोष्टी बोलू शकत असतील याची त्याला कल्पनाच नव्हती. तिच्या पोलक्याच्या त्रिकोणातून डोकावणारा तिच्या छातीचा पुष्ट गोरा भाग निरखत तो खाजगी स्वरात म्हणाला, तुम्हाला काय हवंय ते मी ओळखलं आहे. खोटं. खरंच ओळखलं आहे. सांगा काय ते. कान इकडे करा. सांगा. शरद तिच्या कानात कुजबुजला. ती एकदम लाजली. त्याला बिलगत ती म्हणाली, पण केव्हा? उद्या दुपारी. पण कुठे? मी देतो त्या पत्त्यावर तुम्ही या. शरदनं खिशातल्या डायरीचा कागदावर आपला पत्ता लिहिला व तो कागद फाडून तिला दिला. तिनं त्याची घडी करून तो पोलक्याच्या त्या सुंदर फटीत हलकेच ठेवला. शरदनं पटकन ती चिठ्ठी बाहेर काढली. ती म्हणाली, चिठ्ठी का काढलीत? पत्ता बरोबर लिहिला आहे की नाही ते मला तपासून पाहायचं आहे. खरं म्हणजे तिच्या वक्षस्थळांना स्पर्श करण्यासाठीच शरदनं काहीतरी कारण काढलं होतं. ते तिला समजलं असावं. ती लाजून म्हणाली, चला, तुम्ही चावट आहात. त्याच्या हातातून तिनं तो कागद घेतला आणि पुन्हा पोलक्यात ठेवला. हळूहळू अंधार दाटू लागला. लोक घराकडे परतू लागले होते. शरद तिला म्हणाला, मला आता गेलं पाहिजे. जाऊया. पण उद्याचं लक्षात आहे ना? हो. घरात राहा. मी नक्की येते. माझी वाट पाहत राहा. पाहीन. बरं, येते. या. पण येताना हे हसणं आणि हे असं बघणं विसरून या. चला. बरं आहे. अच्छा. तिला रस्त्यावर सोडून तो घराच्या दिशेनं भराभर चालू लागला. तिच्या मादक सहवासानं त्याच्या अंगातल्या उत्साहाला लसलशीत धुमारे फुटले होते. तिच्या उद्याच्या भेटीसाठी त्याचं मन आसुसलं होतं. तिच्याशी खेळायच्या प्रणयाच्या खेळांची चित्र रंगवण्यात रंगून गेलं होतं. खानावळीत न जाताच तो तडक घरी आला. आज त्याला तहान भूक जाणवत नव्हती. बिछाना उघडून तो त्याच्यावर उताना पडला. डोळे मिटून तो तिला डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करू लागला. तिचा उष्ण स्पर्श, तिचं लागट बोलणं, तिचं घट्ट बिलगणं, तिची चुंबनं आणि तिच्या छातीवरचा तो पुष्ट केतकी त्रिकोण, हे सारं त्याला आठवलं आणि त्याचं मन धुंद झालं. उद्याची दुपार कधी एकदा येते असं त्याला होऊन गेलं. परंतु त्याला वाटलं, समजा ती आली नाही तर? ती नाही आली तर आपण तिच्याकडे जाऊ. पण तिचा पत्ता आपण कुठे घेतला आहे? आपण आपला पत्ता तिला दिला, परंतु तिचा पत्ता घ्यायला मात्र विसरलो. काय म्हणावं आपल्या अकलेला? तिचा पत्ता तोंडी विचारण्याचंही आपल्याला सुचू नये. शरदनं स्वतःला दोष दिला. परंतु लगेच त्याला तिचा तो धीट प्रश्न आठवला आणि त्याला वाटलं की ती नक्कीच येईल. आपल्यावर ती भाळली आहे. अगदी फिदा झाली आहे. आपल्याशी मिलन व्हावं म्हणून ती तळमळत असेल. जणू युगानुयुग ती आपली वाट पाहत होती. जणू शतकानुशतकं तिनं आपला विरह सहन केला होता आणि त्याचं पारणं फेडायला ती उद्या दुपारी येणार होती. दुपार.
उद्याची दुपार. कधी उगवणार ती उद्याची दुपार. त्याच्या रक्ताचा प्रत्येक बिंदू आक्रोश करू लागला. तळमळता तळमळता केव्हा तरी त्याला झोप लागली. सकाळी पेपरवाल्यानं त्याच्या गादीवर पेपर टाकला तेव्हा त्याला जाग आली. निदान उद्या उजाडला होता. आता दुपार येणं काही जास्त दूर नव्हतं. या विचारानं तो सुखावला आणि त्यानं पेपर उघडला. चाळता चाळता पहिल्याच पानावरच्या चौकटीतल्या फोटोकडे व मजकुराकडे त्याचं लक्ष गेलं. प्रथम फोटोकडे विशेष निरखून न पाहता तो मजकूर आधाशीपणे वाचू लागला. बेपत्ता आहे. आमची सुगंधा नावाची, दिसायला सुंदर, नायलॉन पातळ नेसलेली, सुमारे 22 वर्षांची मुलगी गेले 2 दिवस बेपत्ता आहे. तिचा प्रियकर मोटार अपघातात एकाएकी मरण पावल्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला असून ती वेडसर झाली आहे. अधूनमधून उगीचच हसण्याची व पाहत बसण्याची तिची लकब आहे. तरी कोणाला ती भेटल्यास खालील पत्त्यावर ताबडतोब कळवावं. मुलीचा पत्ता लावून देणाऱ्यास इनाम रुपये 1000. धन्यवाद.